हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सह्याद्रीतला अजून एक खजिना जो हळदीचा चहा असतो, तो नेमका हळदीचा चहा कसा करतात आणि हळदीचा चहा आरोग्यदायी म्हणून इकडं हळदीचा चहा पितात। तर आज आपल्याला हळदीचा चहा करायचा आहे आणि त्या हळदीचा चहा करण्यासाठी हे बघा आपली अशी हळद लावलेली आहे इकडं आणि या हळदीचा आम्ही काय करतो, चहा करतो आणि कशा पद्धतीनं तो चहा करायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे। चला तर आपण पाहू नेमकं हळदीचा चहा कसा करायचा। हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, अगदी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण शेवटपर्यंत पहा। चला, चांगली पानं आपण घ्यायची आहेत। हे बघा आता चांगलं पान आहे, ही अशी हळदीची पानं चांगली कुटून घ्यायची आहेत। आपण आता ही चांगली पानं हळदीची काढून घेतलेली आहेत आणि आपण आता याचा चहा बनवायचा आहे। कसा चहा बनतो हे आपण पाहायचं आहे। चला, हळदीच्या पानांचा आरोग्यदायी उपयोग, श्वसन विकारामध्ये उपयोगी। पानांचा वाफ स्वरूपात घेतल्यास सर्दी खोकला दम्याचे त्रास कमी होतात। त्वचा विकारांवर याचा उपयोग केला जातो। जंतनाशक व पचनसंस्था सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो। सांधेदुखी व सूज यावर आराम मिळतो। डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो। अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल्स याच्यामध्ये गुणधर्म आहेत। त्याचबरोबर नैसर्गिक इसेन्स धूप म्हणून देखील याचा वापर केला जातो। हळदीच्या पानांचा आहारात तर अगदी सातत्यानं वापर सह्याद्रीत केला जातो। अशी ही हळद जी आरोग्यदायी आहे, ही हळद सह्याद्रीत अगदी चांगल्या पद्धतीनं अवेलेबल होते आणि आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे। आपला चहा अगदी तयार झालेला आहे आणि हा चहा आरोग्यदायी आहे, त्याचे आपण फायदे बघितलेत। तर त्याची टेस्ट बघू, अप्रतिम टेस्ट आहे, अगदी म्हणजे मनाला मनमोहन करणारी अशी मनमोहक टेस्ट याची चव लागते। आणि अशा हळदीच्या पानाचा उपयोग इकडं कोकणात किंवा सह्याद्रीत अगदी बऱ्याचशा ठिकाणी केला जातो। तर जे आपण मच्छी करतो किंवा जी मासे करतो, त्या माशांच्यात पण हळदीच्या पानाचा उपयोग केला जातो। त्यानंतर अजून आपले हुंडे वगैरे करतात, त्यानंतर उकडे कानुले करतात, त्याच्यात पण हळदीच्या पानाचा उपयोग केला जातो। बऱ्याचशा ठिकाणी हळदीच्या पानाचा उपयोग वारंवार केला जातो। तुमच्याकडे जर अशा पद्धतीने जर हळदीच्या पानाचा उपयोग करत असाल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अजून आपण एक नवीन असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा लगेच लवकर भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।